ही गोष्ट हिना नावाच्या मुलीची आहे, जिची आई स्वर्गवासी झाली होती. परंतु तिचे वडील रमेश यांनी लोकांच्या सांगण्यावरून दुसरं लग्न केलं होतं. मीना एक गरीब कुटुंबातली होती. मीनावर 2 लहान भाऊ आणि 1 बहिणीची जबाबदारी होती. लग्नानंतर, हे पहा, मी तुझ्याशी लग्न केवळ माझी मुलगी हिना आणि मुलगा सोनूसाठी केलंय. माझ्याकडे खाण्यापिण्याची काही कमतरता नाही. स्वतःचं घर देखील आहे. तुला फक्त माझ्या मुलांना प्रेम द्यायचं आहे आणि त्या दोघांवर चांगले संस्कार करायचे आहेत. मला ते माहितीये, परंतु माझी फक्त एकच अट आहे. मी कधी माझ्या भावंडांसाठी काही केलं तर तुम्ही सुद्धा मला अडवणार नाहीत, कारण माझे माता पिता गरीब आहेत. हो, मला मान्य आहे, पण माझ्या मुलांना कसलीही कमतरता भासता कामा नये. माझ्या मुलांचा सांभाळ करून जो वेळ तुला मिळेल तो तुझ्या भावंडांना देऊ शकतेस. काही महिन्यानंतर मीनाला एक मुलगा झाला. सुरुवातीला मीना व्यवस्थित वागत असते, परंतु एक दिवस रमेश बाहेर गेल्यानंतर मीना रमेशच्या पहिल्या पत्नीचं कपाट उघडते, ज्याला त्याने हात लावायला सुद्धा मनाई केली होती. त्याच वेळी तिथे मोठा मुलगा सोनू येतो. हे काय चाललंय? तू माझ्या आईचं कपाट उघडून काय बघते आहेस? बाबांनी हात लावायचा नाही असं सांगितलं आहे ना? मीनाला तिचा सावत्र मुलगा सोनूचा खूप राग येतो, पण ती विचार करते की यावेळी चिडचिड न करता तिने शांत राहिलं पाहिजे. अरे बाळा, मी तर एवढंच बघत होते की तुझ्या बाबांचा एखादा शर्ट धुवायचा आहे की नाही. म्हणजे मी वॉशिंग मशीन मध्ये धुतला असता. ते काय आहे ना की बाबांना कामाला जायचं असतं ना, तर कपडे तर स्वच्छ हवेत ना. सोनूला देखील मीनाचं म्हणणं पटतं आणि तो तिथून निघून जातो. पण एकदा घरात कोणीही नसताना मीना संपूर्ण कपाट उघडून पाहू लागते. अरे, ही एवढी मोठी पेटी कसली आहे? जशी ती पेटी उघडून पाहते तर काय, त्यात भरपूर दागिने ठेवलेले असतात. मीनाला ते दागिने पाहून लोभ सुटतो. अरे देवा, एवढे दागिने! मी तर सगळे दागिने ठेवून घेईन, पण कसं? यांना सगळं लगेच कळेल. सांगीन की चोरीला गेली. नको नको, उगाच पोलिसांची भानगड नको. काय करू? हा, एक आयडिया आहे. दुसऱ्या दिवशी रमेश जेव्हा ऑफिसला निघतो तेव्हा मीना सगळे दागिने घेऊन बाहेर पडते आणि सोनाराकडे जाते. हे पहा, हे सगळे दागिने व्यवस्थित पाहून घ्या. मला या दागिन्यांसारखे हुबेहूब नकली दागिने बनवायचे. हे असं किती मोठं काम आहे? होऊन जाईल, उद्या संध्याकाळी या. मीना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे खरे दागिने काढून नकली दागिने ठेवते. असेच काही दिवस जातात. एक दिवस मीना म्हणते, ऐका ना, माझ्या बहिणीचं लग्न आहे. मला काही दिवसांकरता घरी जायचंय. मुलांना सुद्धा घेऊन जाते. मीना मुलांना घेऊन तिच्या घरी जाते. तिथे 10 वर्षाच्या चिमुरड्या रीनाला खूप काम करायला लावते. काय झालं, मुलं सावत्र असली तरी शेवटी ती तुझीच मुलं आहेत ना. चांगलं घर बघून तुझं लग्न लावून दिलं, पण तू तर. हे बघ आई, दुसऱ्याची मुलं सांभाळणं कठीण नाहीये तर अशक्य आहे. पण मी तर हे लग्न केवळ तुझ्या करता केलं होतं. ही भावंडांची सेना माझ्या मागे लावून ठेवलीयस ना, त्यांना पोसायचं म्हणून लग्न केलं. हे घे दागिने. मीना तिच्या आईला दागिने देत असताना रीनाने त्यांना पाहिलं. रीनाचे निरागस डोळे त्या दागिन्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मीनाची नजर रीनावर पडते. आई, असे दागिने यांच्या पहिल्या पत्नीचे होते. मी माझ्या बहिणीसाठी तशाच डिझाईनचे नकली खोटे दागिने बनवले आहेत. किती सुंदर आहेत नाही? आता माझ्या बहिणीचं लग्न चांगल्या घरात होईल. लग्न आटपून मीना पुन्हा घरी निघून येते. घरी आल्यावर ती रीनाला म्हणते, ए रीना, तू आता 10 वर्षांची झालीयस. मुलींना घरातलं सगळं काम यायला हवं, म्हणून आजपासून तुझी शाळा बंद. उद्यापासून घरातलं सगळं काम तुला करायचंय. बाबांनी विचारलं ते सांग की तुला शिकायची इच्छाच नाही. आलं लक्षात? मग ती मुलाला म्हणते, आता तू एवढा मोठा झालायस की घराच्या खर्चाचा भार उचलायला हवास आणि लहान भावाकडेही लक्ष द्यायला हवं. आणि हो, बाबांनी विचारलं ते सांग की तुलाच काम करायचंय. हा, आणखीन काय हवं? मुलगी दिवसभर घरातलं काम करायची
आणि मुलगा दिवसभर घराबाहेर राहायचा. सगळ्या घरावर मीना आणि तिच्या मुलांचं राज्य होतं. अगं रीना, लहान भावाला दूध दे ग जरा, केव्हापासून बिचारा उपाशी आहे. मगाशीच दिलं होतं आई. मग काय तो वेडा आहे का, उगाच रडतोय? तू जास्त आगाऊपणा करू नकोस. माझ्या मुलाच्या खाण्यापिण्याकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये. आई, आता आम्ही सगळेच मोठे झालो आहोत. तो असं लहान मुलांसारखा रडत का बसतो? त्याला सांग नोकरी करायला. सोनू पण तर नोकरी करतो ना? हो करतो, पण तो अभ्यास तरी कुठे करतो? आता बघ, इतकी वर्ष नोकरी करतोय, बढती मिळवून चांगला पगार सुद्धा कमवतोय, तर त्याचा लग्नाचा विचार करायला हवा. पण आता असं वाटतंय की त्याच्या लग्नाआधी तुझंच लग्न करायला हवं. मीना रीनाचं लग्न अशा घरात लावून देते जिथे तिला 4 नणंद असतात. मीनाला वाटतं त्या सगळ्या मिळून रीनाला भरपूर त्रास देतील, पण घडतं नेमकं उलटच. एक दिवस मीना रीनाच्या सासरी जाते. तिथे तिची सासू, अरे या, कसं काय येणं झालं? काही नाही, मुलीला भेटायला आले होते. हो, पण सुनबाई आता आराम करतेय. माझ्या मुलींना सांगते तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला. अरे, सुनेकडून काम करून घ्यायचं. मी तर तिच्याकडून सगळं काम करून घ्यायचे, पण ती कधीच काही बोलली नाही. हो, माझ्या सुनबाईने तिच्या वाढणीचं भरपूर काम केलं. तुम्ही सांगा काय येणं केलं? मीनाला सासूचं बोलणं ऐकून खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते. काही काळानंतर मीनाच्या पतीचं निधन होतं. बघ, आता तुझे वडील देखील या जगात नाही राहिले. बरं होईल जर तू सुद्धा इथून निघून गेलास. तसही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच असेल. सोनू घर सोडून निघून जातो. मीना आपला सख्खा मुलगा आणि सुनेसोबत जीवन व्यतीत करत असते. तिची दोन्ही सावत्र मुलं तिची कधीही विचारपूस करायला येत नाही. पण एक दिवस, दादा, आई कशी आहे? माहित नाही बहिणी, मी तर गेलो नाही. पण जेव्हापासून घरातून काढून टाकलंय, बस घर सावरण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही भावंड आईला भेटण्याकरता वडिलांच्या घरी जातात. तिथे मीनाची अवस्था बघून दोघेही आश्चर्यचकित होतात. मला एक ग्लास पाणी द्या. अगं आई, हे काय झालं? तू केवढी अशक्त झालीयस? हे माझ्या कर्माचे फळ आहेत. सुनबाईने मुलाला माझ्यापासून वेगळं केलं. पैसे, दागिने सगळं घेऊन गेली. आज अन्नाच्या एका दाण्यासाठी मी पारखी झाले. मग दोन्ही भावंडे मिळून आईची सेवा करतात. विश्वनाथ आपली पत्नी सुनीता आणि मुलं दिव्या आणि चिंटू सोबत सातुनापूर गावात राहत असे. विश्वनाथ सुशिक्षित होता. तो एका शाळेत शिक्षक होता. पण त्याची पत्नी सुनीता मात्र अशिक्षित होती. ऐकलं का? मला पण थोडं लिहायला वाचायला शिकवा की. आयुष्यात कधीतरी त्याचा उपयोग होईलच ना. अरे, तुला कुठे नोकरी करायला जायचंय जे तुला इतकं शिकायचं आहे? जर माझ्यावर कधी काम करण्याची वेळ आलीच तर? असं कधीच नाही होणार. जर तुला शिकायचंच असेल तर तुझ्या मुलांकडून शिकून घे. मी तर नोकरीला चाललो. ए चिंटू, मला थोडं शिकवतोस का रे? एवढी मोठी झाल्यानंतर पण अभ्यास करणार आई तू? हो. आता माझी हायस्कूलची तर पुस्तकं वाचू शकणार नाहीस. मी तुला लहान मुलांच्या पुस्तकांचा अभ्यास करतो. घे, बोल. अ पासून अंड, आ पासून आरती, मोठ्या आ पासून आई. हा तर तुझी चेष्टा करतोय. त्याच वेळी गावातला एक माणूस धावतच त्यांच्या घरी येतो. सुनीता वहिनी, विश्वनाथ भावाचा ऍक्सिडेंट झालंय. विश्वनाथला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं, पण तो वाचू शकत नाही. 2 दिवस घरातले सगळे रडत असतात. घरात चूल सुद्धा पेटलेली नसते. आता रडू नका मुलांनो, जे आपल्या नशिबात होतं ते झालं. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं शिक्षण थांबू देणार नाही. सुनीता नोकरीच्या शोधात बाहेर पडते, पण गावात तिला कोणतंही काम मिळत नाही. मुलांनो, आपल्या गावात अशिक्षित माणसांसाठी काहीच काम नाहीये आणि आपल्याकडे तर शेतीवाडी सुद्धा नाहीये. मी मुंबईला जाते, तिथून फार दूर नाहीये. मी तिथे मोलमजुरी करेन आणि तुम्ही इथे अभ्यास करा.
मी तुम्हाला पैसे पाठवत राहीन. आई, एकदा शेजारच्या रामभाऊ काकांना विचारून तर बघ, त्यांची शाळेत ओळख आहे. कदाचित तुला शाळेत काहीतरी काम मिळू शकेल. सुनीता रामभाऊंच्या घरी जाते आणि नोकरीसाठी विचारणा करते. शाळेत आया म्हणून काम मिळू शकत होतं, पण रामभाऊ खोटं बोलतात. स्कूलमध्ये तर काहीच काम नाहीये, जा इकडनं. आता सुनीताकडे कोणताच मार्ग शिल्लक नसतो. ती मुंबईला निघून जाते. एका इमारतीचे बांधकाम सुरू होतं. सुनीता तिथे रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात करते. तिथे रामभाऊंची मुलगी दिव्या आणि चिंटूला सारखी टोमणे मारत असते. हे दिव्या आणि चिंटू तर भिकारी आहेत. यांची आई आमच्याकडे काम मागायला आली होती आणि हे दोघे सुद्धा कधी पीठ तर कधी तांदूळ मागायला येत असतात. बिचारे दिव्या आणि चिंटू शांत राहून सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात. 1 महिना काम केल्यानंतर सुनीताकडे 15,000 रुपये जमा होतात. सुनीता मुकादमला विचारते, मुकादम साहेब, मी सतुनापूरची राहणारी आहे. मला माझ्या मुलांसाठी पैसे पाठवायचे आहेत. अच्छा, सतुनापूर, तिथे तर माझे नातेवाईक राहतात. मी तिकडे ये जा करत असतो. दे पैसे, मला दे, मी त्यांना देतो. मुकादम पैसे पाठवण्याच्या निमित्ताने अशिक्षित मजुरांचे पैसे चोरत असे. सुरुवातीचे काही महिने मुकादमने चिंटू आणि दिव्याला सगळे पैसे दिले. म्हणजे सुनीता त्याला जितके पैसे देत होती ते सगळे पैसे तिच्या मुलांना नेऊन देत असे. पण नंतर त्याने बेईमानी करायला सुरुवात केली. सुनीताने जर 10,000 रुपये दिले तर तो मुलांना मात्र फक्त 5,000 रुपये देत असे. काका, यावेळी फक्त 5,000? बाळा, तुझी आई आजारी आहे. तिने फक्त 15 दिवस काम केलं म्हणून. अनेक वेळा मुकादम सगळीच्या सगळी रक्कम देखील हडप करत असे. अशा प्रकारे काही वर्षे गेली. दिव्या आणि चिंटूचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. एक दिवस ते आपल्या आईला भेटण्यासाठी मुंबईला गेले. तेव्हा त्यांना समजलं की मुकादमने त्यांचे बरेचसे पैसे हडप केले आहेत. ते तिघेही मुकादमच्या समोर जाऊन उभे राहिले. मुकादम साहेब, तुम्ही हे ठीक नाही केलं. माझ्या मेहनतीचे पैसे खात राहिलात. जितके पैसे तुम्ही हडप केले आहेत ते मला परत द्या. चल, जा इकडनं. तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. सुनीता आणि तिच्या मुलांच्या डोळ्यात पाणी येतं. चल आई, आपण घरी जाऊ. आता तुला मजुरी करण्याची काहीच गरज नाहीये. आम्ही दोघांनीही मुलांचे ट्युशन घ्यायला सुरुवात केली आहे. चिंटू आणि दिव्या आपल्या आईला घरी घेऊन येतात. दोघेही कॉलेजमध्ये जात असत आणि ट्युशन सुद्धा घेत असत. पदवी परीक्षा पास झाल्यावर दिव्या शिक्षिका बनते आणि चिंटू खूप मेहनत करून मुंबई पोलिसांमध्ये भरती होतो. चिंटूची नेमणूक त्याच भागात होते जिथे मुकादम राहत असतो. काय, ओळखलंस मला? मुकादम चिंटूची माफी मागतो. मला माफ कर. पाहिजे तर माझ्याकडून सगळे पैसे घेऊन टाक, पण मला माफ कर. मला माझे पैसे नकोत, पण तू ज्यांचे ज्यांचे आजपर्यंत पैसे मारले आहेस त्यांचे पैसे परत कर. आणि परत कधी चोरी केलीस तर लक्षात ठेव, सोडणार नाही तुला. मुकादम सगळ्या मजुरांचे पैसे परत देतो आणि त्यानंतर असे मजुरांचे पैसे चोरणे सोडून देतो. हा आहे चौबे परिवार. या परिवाराचा मुख्य सदस्य आहे मीरा देवी. त्यांची 3 मुलं आहेत, नवनीत, सुमित आणि ललित.
तिघहीच्या तिघही पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि या तिघांच्या बायका दुर्गा, शोभा आणि चांदणी या तिघी पण पोलीस इन्स्पेक्टर आहेत. एकाच परिवारात 6 पोलीसवाले. बाप रे बाप. मीरा देवी नुसत्या काळजीत असायच्या. शोभा, तू माझ्यासाठी बटर पनीर बनव. मी नाही बनवणार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्वतःच बनवा. विसरू नको, मी तुझी सिनियर आहे. ते तुम्ही हवालात मध्ये आहात. हे पोलीस स्टेशन नाहीये, आपलं घर आहे. आणि मी इथे तुमची ज्युनियर नाहीये. तू इथेही माझी ज्युनियर आहेस शोभा. मी तुझ्यात वयानेही मोठी आहे आणि नात्यानेही. तुला इथेही माझी गोष्ट ऐकावीच लागेल. पण हे तर चुकीच आहे. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण हेच करता आणि इथे पण. दुर्गा हसतच स्वयंपाकघरातून बाहेर निघाली. शोभाचा तर मूड उतरलेला होता. काही वेळानंतर स्वयंपाकघरात चांदणी आली. चांदणी, आज तुला सगळ्यांसाठी बटर पनीर बनवावं लागेल. पण मला तर बटर पनीर बनवताच येत नाही. का नाही येत? सगळं शिकावं लागेल. इट्स एन ऑर्डर. ऑर्डर? पण हे तर घर आहे, पोलीस स्टेशन नाही. हा, पण इथेही तू आमची ज्युनियर आहेस आणि तुझे 2 जेठानी आहेत आणि तुला आमच्या दोघांची ऑर्डर्स फॉलो करावीच लागतील. समजला? शोभा पण चांदणीला ऑर्डर देऊन निघून गेली. बिचारी चांदणी. आता तिलाच पूर्ण परिवाराचा स्वयंपाक बनवायचा होता. मीरा देवीनं हे सगळं बघितलं आणि नंतर ती स्वयंपाकघरात आली. तू काळजी नको करूस, मी तुझी मदत करेल. मला सगळं बनवायला येतं. मीरा देवी आणि चांदणीनं दोघींनीही मिळून बटर पनीर बनवलं. दुपारी सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले होते. शोभाने सगळ्यांना जेवण वाढलं आणि नवनीत एक घास घेताच बोलला, वा आई वा, काय मटर पनीर बनवलंयस तू, वा. नाही जेठजी, आज बटर पनीर चांदणीने बनवलंय. अरे हे तर होऊच नाही शकत. हा स्वाद तर माझ्या आईचा हातचा आहे. खरंच ओळखलं माझ्या बाळांनो. पण आई, तुम्ही का त्रास घेतला? आम्ही बनवलं असतं ना जेवण. उम्मीद तर तुमच्याकडून हीच होती. पण तू तुझं काम शोभाला सांगितलं कारण ती तुझी ज्युनियर आहे आणि शोभाने तिचं काम चांदणीला सांगितलं कारण ती तिची ज्युनियर आहे. बिचारा चांदणीला तर बटर पनीर बनवायलाच येत नाही. मग काय पूर्ण परिवाराला असंच भुकेलं ठेवलं असतं? यासाठी मी काम केलं. हे ऐकता दुर्गा आणि शोभाचा मूड उतरला. आता जे झालं ते झालं. चुपचाप इथं जेवण करा. हे प्रत्येकदा असंच व्हायचं. मीरा देवी खूपदा आपल्या सुनेंना रागवायची या उम्मीदेने की ते लोक त्या आपल्या पॉवरचा दुरुपयोग नको करायला. पण बघायला गेलो तर त्या तिघेही पोलीसवाली होत्या. ते पण आपल्या ऑर्डर देण्याच्या नखरेनं बाज नव्हत्या आलेल्या. नंतर एका दिवसाची गोष्ट आहे. मीरा देवी आपल्या तिन्ही सुनेंसोबत गाव पोहोचली. एका परिवाराच्या लग्नात. इथे माझं नाक नका कापू. लोकांनी बोलायला नकोय की मीरा देवीच्या सगळ्या सुनांना फक्त ऑर्डरच द्यायला येतात. मीरा देवीने आपल्या सुनेंना आधी सांगून ठेवलं होतं की त्यांना चांगल्या सुनेसारखं राहायचंय. त्यामुळे त्या तिन्ही सुनी गाववाल्यांना मदत करत होती. तिथे सगळेजण त्यांना चांगले समजत होते. अरे मीरा, तुझ्या तिन्ही सुना पण पोलीसवाल्या आहेत, पण तरी पण त्यांच्यात घमंड नाहीये. वा 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 वा, किती चांगलं सांभाळलंय तू तिन्ही पोलीसवाल्या सुनांना. मीरा देवीच्या तिन्ही सुना ऍक्टिंग करत होत्या, पण कधीपर्यंत करणार होत्या? शेवटी तर एकमेकांच्या मधात भांडणं तर झालीत. शोभा, तू माझी ज्युनियर आहेस. हे सगळं काम तुला करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी असंच करतात. हे चुकीचं आहे. हा, तुम्ही पण माझ्यासोबत हेच करता. तुमचं सगळं काम माझ्यावरती सोपवता आणि तुम्ही दोघं रेस्ट करता. हे तर चुकीचं आहे ना? या तिघांची ही गोष्ट आजूबाजूंचे गावकरी बघत होते आणि सगळेजण मीरा देवीवर हसत होते. असं वाटतंय की आपण ह्यांना चुकीचं समजलं. मीराच्या सुना तर पक्क्या पोलीसवाल्या आहेत. मीरा देवीचा चेहरा उतरलेला होता. त्यांना कळतच नव्हतं की काय करायचे ते. त्यामुळे ते चेहरा उतरवून तिथून निघून गेल्या. काही वेळेनंतर दुर्गा, शोभा आणि चांदणीला आपली चूक कळाली.
आपल्याला आईंची माफी मागावी लागणार आहे. हो, आपल्यामुळं त्यांचा इन्सल्ट झाला आहे. पण आई तर इथे नाहीतच. बिचाऱ्या उदास होऊन कुठेतरी निघून गेल्यात. इथेच असतील. चला आपण शोधूयात. रात्रीचे लगभग 8 वाजले होते. तिन्ही सुना आपल्या सासूला शोधत होत्या. आई, आई, आई. ते त्यांना कुठेच दिसत नव्हत्या. एक काम करूयात, आपण तिघेही वेगवेगळ्या दिशेला आईला शोधूयात. तिघांनाही ही गोष्ट ठीक वाटली आणि तिघेही सुना वेगवेगळ्या दिशेला निघाल्या. चांदनी एका जुना वडाच्या झाडाखाली गेली. तिथे एक भिकारी बसलेला होता. तुम्ही इथे एका बाईला पाहिलं का? 50 वर्ष असेल त्यांचं. काही वेळेआधी एक महिला इथून गेली तर होती. त्यांनी खूप सोनं घातलेलं होतं आणि त्यांच्या मागे 3-4 गुंड प्रकाराची लोक होती. या दिशेने गेल्या. चांदनीला ही गोष्ट कळताच तिने आपल्या नंदांना फोन केला आणि सगळं काही सांगितलं आणि तिघीही एकाच दिशेने निघू लागल्या. समोर त्यांना एक सुनसान गोदाम दिसला. गोदामच्या लाईट जळत होत्या. इथे नक्कीच कोणीतरी आहे. चल आतमध्ये पाहूयात. गोदामाच्या आतमध्ये त्यांना 3-4 गुंड दिसले ज्यांच्या हातात हतियार होते आणि त्यांनी मीरा देवीला खुर्चीला बांधून ठेवलं होतं. आई, अरे वा 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 वा. या तिघांचेही दागिने तर बघा. आज तर या तिन्ही देविया आपल्याला श्रीमंत बनवतील. श्रीमंत. काय बोललात उस्ताद, काय बोललात. वा वा वा. त्यातल्या एकाने चांदनीच्या दागिन्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुर्गाने त्याचा हात पकडला आणि त्याला खेचून खाली आपटलं. हे बघताच दुसऱ्या दोन्ही गुंडांनी त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला. चांदनी, दुर्गा आणि शोभा तिघही गुंडांना मारत होती. नंतर ते तीनही गुंड तिथून पळू लागली होती. शोभाने मीरा देवीला सोडलं. तुम्ही ठीक तर आहेत ना आई? तुम्ही तिघी असताना मला काय होऊ शकतं? जरी तुम्ही तिघी एकमेकांसोबत भांडत असता, एक दुसऱ्यांना ऑर्डर देत असता, पण जेव्हा तुम्ही तिघी मिळून गुंडांसोबत भांडता तर त्यांचं काहीच खरं नाही. मला तुम्हा तिघींवरती गर्व आहे. माझ्या तिघीही सुना पोलीसवाल्या आहेत. अशा पोलीसवाल्या ज्या असताना मला खर्चटोही नाही शकत. मीरा देवी आपल्या नातेवाईकांच्या घरी आली आणि तिने आपल्या सुनेंची खूप तारीफ केली. काही लोक तर खूप हैराण परेशान झाले होते. दीदी, तुम्ही खरं बोलला होता. माझ्या तिघीही सुना पोलीसवाल्या आहेत. ड्युटीवरती लोकांची रक्षा करतात आणि ऑफ ड्युटी माझी. तू तर खूप नशीबवान आहे मीरा. मीरा देवी खूप खुश होती. आता तिला आपल्या सुनेंवर अभिमान वाटत होता. त्या तिघी जशा आहेत खूप चांगल्या आहेत.